शाळा बंद आंदोलन आणि विराट मोर्चाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे विभागाचे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलन आणि विराट मोर्चाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे विभागाचे परीक्षा दिल्या आणि आमचं सिलेक्शन झालं, निवड झाली आणि आम्हाला तुम्ही नोकरी लागेल. आज जर तुम्ही पुन्हा माझ्या नौकर बांधवांना सगळ्यात जागा होण्याची वेळ आहे. आज शिक्षकावरची वेळ आली, मग प्राथमिक असेल माध्यमिक असेल शिपायावरती आलेली आहे. संसद आपण हा मोर्चा या ठिकाणी करतोय आणि माझी खात्री आहे की आज महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्या वेळेला विराट स्वरूपाचं मोर्चा आणि आंदोलन होत आहे याची छाप निश्चितपणे संसदेमध्ये चालेल आणि या निमित्तानं राज्य शासनाला देखील आम्ही विनंती करणार आहे. खासदार तर आवाज उठवतील, पण राज्य शासनाच्या वतीनं एक अनुकूल निर्णय घेण्याच्या संबंधानं त्या ठिकाणी एक प्रस्ताव करून राज्य सरकारनं केंद्राला पाठवला पाहिजे, याच्यासाठीच आपलं हे आंदोलन आहे. आणि म्हणून बाजूला एका बाजूला एखादा डॉक्टर एमबीबीएस होतो, एमडी होतो, एमएस होतो, तिला सगळ्याचं कोट्यवधी रुपयाची कर्ज काढून हॉस्पिटल बांधतो आणि हॉस्पिटल 10-15 वर्ष सुरू ठेवण्याच्या असेल तर शासनाला काय हरकत आहे हो तुम्हाला भीती घालायला. आमचा शिक्षक मला म्हणले बघा सशाच्या काळजाचा शिक्षक आहे. थोडा दगड पडला की टकतो, घर म्हणलं की भरतो. का भरता? त्याची गरज नाही, एकीमध्ये ताकद आहे हे लक्षात ठेवा. नोकरी लागणं अवघड आहे, नोकरी लागणं सोपं आहे, काढणं अवघड आहे. त्यासाठी कायदे आहे, कोर्ट आहे, नियम आहे. आपला देश संविधानावर चालतो. आपण रोज संविधान म्हणतो, भारत माझं भारतीय हे असेल. न्याय, समता, स्वातंत्र्य, कुठं गेला न्याय? दरवेळेला आपण शासनाच्या विरोधात ती करावी ही स्वाभाविक मागणी आणि भूमिका सर्वदूर 1 सप्टेंबर पासून अभियान चालू आहे. या ठिकाणी राज्य सरकारकडे तुमच्या सगळ्यांचा सहकारी म्हणून मी सुद्धा स्वतः गेलो आहे, चर्चा केली आहे. त्यांचं काय काय अधिकृतपणानं चालू ते पाहिलं आहे. बांधवांनो, आपल्यासाठी राज्य सरकारनं न्याय आणि विधी विभागाला जे म्हणणं मागितलं त्यामध्ये 100% त्या विभागानं नकार दिला.